नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असा असणार आहे. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, तर या वेळात घरातील कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा, अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. यामुळे तुमचे आर्थिक स्थितीही बिघडते. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साथ देतील. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्या. वृषभ राशी, नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत सौम्य, नम्र आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. आपली पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवणे चांगले असते. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मित्र लाभतील. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. उपाय: आनंदी कौटुंबिक आयुष्य जगण्यासाठी भगवान शिव, भगवान भैरव आणि भगवान हनुमानाची पूजा करा. मिथुन राशी, सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथीसोबत कुठे फिरायला जाऊ शकता. तथापि या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडेफार वाद होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान काळ घालवाल. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मनशांती तर मिळेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे, त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. कर्क राशी, आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला ते मारक ठरू शकते.
डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत बदल होईल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान शिव किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात दान करा. सिंह राशी. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्हीवर सिनेमा पाहू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. उपाय: आपल्या कौटुंबिक आयुष्यात अधिक चांगले होण्यासाठी हनुमान चालीसा, संकटमोचक अष्टक आणि भगवान रामस्तुतीचे पाठ करा. कन्या राशी. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल, अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. तुमचा जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल. तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक ठेवून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. उपाय: आपल्या प्रेमीला स्टीलने बनवलेल्या वस्तू भेट द्या आणि आपल्या प्रेमसंबंधाला मजबूत ठेवा. तूळ राशी. तुमच्या घरातील कोणी जवळचा व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ
यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत, त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलावले नाही, अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा अदबीने स्वीकार करा. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. हाती घेतलेल्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता कमी आहे. उपाय: सक्रिय आणि सकारात्मक प्रेम जीवनासाठी काळ्या गायीची सेवा करा आणि भोजन द्या. वृश्चिक राशी: 2 ओळीमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रावर सही करू नका. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमचे असणे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. उपाय: यशस्वी व्यावसायिक कामासाठी भगवान शंकराला पाण्याने भरलेले नारळ वाहा. धनुराशी: नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. काही रोचक उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमच्यासोबत भांडण होऊ शकते. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असला तरी ते तुमच्यावर नाराज असतील. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली राखण्यासाठी हिरव्या गवतावर चाला. मकर राशी: कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे बनेल. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. उपाय: पिंपळाच्या झाडाची 11 वेळा परिक्रमा करा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये नागदेवताला ठेवल्याने व्यवसाय आणि कामकाजाच्या आयुष्यात वृद्धी होईल. कुंभ राशी: कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो.
आज तुमचा जोडीदार तुमच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देईल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. कला व नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता येईल. उपाय: संत, भिक्षुक आणि धार्मिक आदेशाच्या संबंधांनी लोकांची मदत आणि सेवा करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करा. मीन राशी: तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात उपाय योजाल. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित राहू शकता. म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कोणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, त्यामुळे धनलाभ होऊ शकतो. उपाय: लाल वस्त्रामध्ये 2 मूठ मसुराची डाळ बांधून कुण्या भिकाऱ्याला दिल्याने पारिवारिक आयुष्यात आनंद येईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.